आणि खास करून बारामती मतदारसंघावर अख्ख्या भारताचं लक्ष आहे। त्यामुळे आज त्यांनी खूप मोठी ताकद लावली आणि अख्खा भारत इथे राहणारे जे सर्व ओरिजिनल ग्रामस्थ आहात त्यांना तुम्ही स्वीकारलं, आपल्या कुटुंबासारखं त्यांना सांभाळलं, त्यांना मदत केली त्यासाठी आणि माझ्या मतदारसंघातले सुद्धा अनेक लोक येत आहेत त्यासाठी त्यांच्या वतीने मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो। हे इलेक्शन तसं फार इंटरेस्टिंग आणि फार महत्वाचं आहे आणि खास करून बारामती मतदारसंघावर अख्ख्या भारताचं लक्ष आहे। पुरोगामी विचार आणि प्रतिगामी विचार हे तर तुम्हाला माहित आहे, मी जास्त खोलात त्याच्यामध्ये जाणार नाही, पण अनेक वेळा आपला जो विचार आहे शिवशाहू फुले आंबेडकरांचा त्या विचारावर आघात करण्याचा प्रयत्न झालेला आहे, तो सुद्धा बीजेपीकडनं झालेला आहे, पण त्यांना यश आलं नव्हतं। 2014ला यश आल्यानंतर तुम्ही जर बघितलं तर महाराष्ट्राची ताकद कमी करण्याचा प्रयत्न त्यांनी त्यावेळेस केलेला आहे आणि गुजरातची ताकद, आणि आता मी आकडे सुद्धा सांगू शकतो पण हा वेळ काळ नाही। त्यामुळे आज त्यांनी खूप मोठी ताकद लावली आणि अख्खा भारत हा आपल्या या बारामती मतदारसंघाकडे बघतोय की इथं पुरोगामी विचाराची विजय होतोय का प्रतिगामी विचाराचा, आणि पुरोगामी विचाराचा जो विजय होणार असेल म्हणजे सुप्रियाताईचा तुमच्या सर्वांच्या मदतीने विजय होणार असेल तो किती होणार आहे याच्याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। त्यामुळे यंदाची जी काही इलेक्शन होणार आहे ते फार महत्वाचं आहे आणि तुम्ही जर बघितलं तर नागरिक सुद्धा आपल्याला चांगला प्रतिसाद देत आहेत। नागरिक अख्ख्या भारतातले हे भाजपच्या विरोधात आहेत, जे कुठले सर्वे केले जातात ते सर्वे हेच सांगतात। त्याच्याच बरोबर काल परवा शिरसाट का काय नाव तुमचं मंत्री होण्याचा विचार करत होते पण त्यांना होता नाही आलं ते तर ते प्रवक्ते शिंदे गटाचे बोलता बोलता ते काय बोलले, त्यांनी सांगितलं की नेहमी बीजेपी आम्हाला सांगतं की आमचे सर्वे नकारात्मक आहेत, आमचे सर्वे नकारात्मक आहेत आम्ही मान्य करतो, पण बीजेपीचे तरी कुठे सकारात्मक आहेत, त्यांचेही नकारात्मक आहेत। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।